Good morning, all of you. Today we discuss about the rotational dynamics in a second part to start the moment of inertia. The last class we have discussed about the all things in the rotational dynamic. First means circular motion and part second means rotational motion. They are both topics concluded in a rotational dynamic. In case of part first, in circular motion, we have to discuss about the linear displacement, linear velocity, linear acceleration, uh, angular displacement, angular velocity, angular acceleration, and all about the conical pendulum, angle of banking, banking of curve road, maximum safety speed. These all things are studied in the case of rotational dynamic in part first. So today discuss about the moment of inertia. In case of moment of inertia, to let us about the discuss about the what is meant by axis of rotation. Okay. मग मुमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला आता या सेकंड टर्ममध्ये म्हणजे सेकंड पार्टमध्ये जे की रोटेशनल डायनामिकमध्ये आपल्याला मुमेंट ऑफ इनर्शिया तिथून आपल्याला स्टार्ट आहे त्याच्यामध्ये. तर रोटेशनल मोशन येतं. आता दोन पार्टमध्ये रोटेशनल डायनामिक म्हणजे याचा अर्थ काय? डायनामिक म्हणजे तो बॉडी मोशनमध्ये असलं पाहिजे. फोर्स अप्लाय झाल्यानंतर फोर्स ज्याचा आपण ज्या ऑब्जेक्टचा ज्या पार्टिकलचा फोर्स अँड मोशनचा स्टडी करतो आपण त्याला डायनामिक असं म्हणतो. करेक्ट. मग आता मुवमेंट ऑफ इनर्शिया हा रोटेशनल मोशन मधला आहे. तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय फरक आहे? तर सर्क्युलर मोशन मध्ये इफ अ पार्टिकल और ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. एक सर्कल आहे, त्या सर्कलवरती ते ऑब्जेक्ट असेल, एखादं पार्टिकल असेल, एखादं सेलिस्टिकल ऑब्जेक्ट असेल, एखादं बिग ऑब्जेक्ट असेल. ओके. एकदम बेस्ट एक्झाम्पल द मोशन ऑफ मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ठीक आहे. याच्यामध्ये मग सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल त्या दोन ऑब्जेक्टमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटर जे आहे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स दोन पॉईंटमध्ये ते बाउंड करून ठेवले जाते म्हणून सर्क्युलर मोशन परफॉर्म होते. ठीक आहे. मग आता रोटेशनल मोशन म्हणजे काय? रोटेशनल मोशन म्हणजे सेम थिंग बट हिअर दिस इज अ रिजिड बॉडी. बॉडीच्या इरेग्युलर शेपमध्ये राहते, आपण त्याला रिजिड बॉडी म्हणतो. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी? सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन बोथ आर सेम but some different characteristics, some different things. In case of circular motion, this is the study on the circular path. But here, this is not a circle path. In case of rotational motion, this is an irregular shape. It is called as a rigid body. Then what is meant by rigid body? A rigid body is a whose geometric shape and size remains unchanged. Shape and size remains unchanged under the action of external force. This is called as a rigid body. What is meant by rigid body? Whose geometric shape and size remains unchanged under the action of external force. असं एक रिजिड बॉडी पाहिजे की त्या रिजिड बॉडीमध्ये आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं शेप अँड साईज चेंज झालं नाही पाहिजे. तर त्याला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्टोन घ्या. ओके. मग आता रिजिड बॉडी म्हणजे काय? रिजिड बॉडी इज अ जॉमेट्रिक शेप whose shape and size remains unchanged under the action of external force. It's called as a rigid body. Now, rigid body is made up of large number of particles having masses m1, m2, m3, so on mn, and situated perpendicular distance r1, r2, r3, and so on rn. Correct? म्हणजे याचा अर्थ काय? जो रिजिड बॉडी कशापासून मेडअप ऑफ झालेला आहे? लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस दिलेला आहे m1, m2, m3, सो ऑन mn. आणि प्रत्येक पार्टिकल जो आहे, आता तुम्ही सर्क्युलर मोशन मध्ये आलात तर तुम्हाला स्पेसिफिक तुम्हाला रेडियस भेटतो इथं सेंटर पासून. करेक्ट. पण इथं तुम्हाला रोटेशनल मोशन मध्ये रिजिड बॉडी मध्ये जे काय आहे ते रिजिड बॉडी मध्ये असं पर्टिक्युलर रेडियस राहत नाही. फॉर एक्झाम्पल इथं 3.5 मीटर असेल असं कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल सेंटीमीटर असेल. ठीक आहे. असं परफेक्ट जसं तुम्हाला रेडियस माहित आहे, पण इथं प्रत्येक पार्टिकलचा मास वेगळा आहे डिस्ट्रीब्युशन मध्ये आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स वेगळा आहे. m1 साठी r1, m2 साठी r2, m3 साठी r3, सो ऑन असे नंबर ऑफ पार्टिकल त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलं आहे. तेच बॉडी म्हणजे रिजिड बॉडी. तेच त्याच्यामध्ये काय करतो आपण? मुवमेंट ऑफ इनर्शिया स्टडी करतो. ओके. बोर्डाच्या एक्झामला याला डिफाईन मुवमेंट ऑफ इनर्शिया विथ SI युनिट अँड डायमेन्शन. डायमेन्शन काय त्याचं, SI युनिट काय ते आपल्याला ते स्टडी करायचं आहे. ठीक आहे. व्हॉट इज रिजिड बॉडी? हूज जॉमेट्रिक शेप अँड साईज रिमेन्स अनचेंज्ड
is called as a rigid body, and a rigid body made up of large number of distribution of particles having masses m1, m2, m3 and so on mn, and situated at perpendicular distance having r1, r2, r3 so on rn. म्हणजे प्रत्येक जेवढं काही रिजिड बॉडी जे आहे ते रिजिड बॉडी नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेलं आहे. मग नंबर ऑफ पार्टिकल पासून म्हणजे त्याचं मास m1, m2, m3 सो ऑन mn पर्यंत. ठीक आहे. आणि हा सर्क्युलर मोशन मध्ये असा ऍक्सिस ऑफ रोटेशन असं प्रेझेंटेबल नाही. आता इथं काय याच्यामध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे त्याला काहीतरी त्या बॉडीला रोटेशन मध्ये असताना काहीतरी सपोर्ट पाहिजे ऍक्सिस ऑफ रोटेशन. फॉर एक्झाम्पल कन्सिडर, समजा हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, एखादं एक ऑब्जेक्ट असेल, याच्या भोवती जो फिरणारा असेल याला काहीतरी याचा सपोर्टेबल असेल म्हणून याला आपण काय म्हणतो ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो. दिस लाईन ड्रॉन बिटवीन द सेंटर ऑफ द ऍक्सिस और सेंट्रल लाईन ऑफ द सेंटर पॉइंट ऑफ द रिजिड बॉडी इज कॉल्ड एज ऍक्सिस ऑफ रोटेशन. ते ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल सपोर्टला, तिथून तुमचा मास m1 कनेक्टेड असेल, m2 असेल सेंटर पासून, ते तुम्हाला म्हणतो. आणि मग याच्यामध्ये स्टडीमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं, define moment of inertia and what is the physical significance of moment of inertia. Physical significance of moment of inertia, it means that characteristics of moment of inertia. So let us see what is by moment of inertia. Okay, what is the difference between circular motion and rotational motion? Here in case of circular motion only study the if a particle or object revolves along the circumference of circle is called as a circular motion, but not here presented to axis of rotation, not used for in the axis of rotation. And here particular mass is constant, but here in case of rotational motion we have to use in a axis of rotation, and most important this surface is rigid body. We know all of you what is by rigid body, shape and size remains unchanged under the action of external force, and this rigid body of the surface is made up of large number of particles m1, m2, m3 so on mn, having perpendicular distance situated r1, r2, r3 so on rn. That's why this axis of rotation is most important in case of rotational motion. So now let us discuss about the what is the moment of inertia. Let's see. Okay. Now exam मध्ये तुम्हाला define moment of inertia 2 मार्कला. Define moment of inertia, what is the SI unit of moment of inertia and unit dimension. Okay, let's see. Okay, what is this? This is a rigid body. Okay, moment of inertia I is equal to, it is denoted by symbol I. This is a rigid body made up of large number of particles. So this is a what is the distribution? This is a distribution concept. व्हॉट इज बाय डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशनचा मिनिंग काय होतं याच्यामध्ये, डिस्ट्रीब्युशन म्हणजे पर्टिक्युलर एकच सिंगल मास नाही, डिफरंट मास आहे. m1 साठी परपेंडिक्युलर सिच्युएटेड डिस्टन्स काय r1, m2 साठी परपेंडिक्युलर सिच्युएटेड डिस्टन्स काय r2, m3 साठी r3 सो ऑन rn पण म्हणजे mn rn. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर. आता आपल्याला याचा स्टडी करायचा. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय याच्यामध्ये, पहिल्या पार्टिकल साठी या m1 r1 करेक्ट, प्लस सेकंड पार्टिकल डिस्ट्रीब्युशन m2 r2 square plus m3 r3 square plus so on plus mn rn square. करेक्ट, दिस इज कॉल्ड एज द मोमेंट ऑफ इनर्शिया. बट असं प्रत्येक वेळेस आता काय, हा रिजिड बॉडी आहे, लार्ज नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेला जो रिजिड बॉडी आहे, प्रत्येक वेळेस एवढं लिहिणं पॉसिबल नाही. मग आता त्याच्यामध्ये काय केलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आय इज इक्वल टू समेशन ओव्हर I इज इक्वल टू 1 अप टू n. म्हणजे याचं मिनिंग काय होतं, तुमची I ची जी व्हॅल्यू आहे कुठून स्टार्ट होतो 1 पासून अप टू n. किती नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला माहित नाही, दॅट्स व्हाय वी हॅव टू राइट हियर n. सो mi square. This is a moment of inertia mathematical expressed as in the form of I is equal to summation over I is equal to 1 up to n mi square. म्हणजे याचं मिनिंग काय होतं बघा, I means what, where I is equal to 1, 2, 3, so on up to n. आता पहा I is equal to 1 सबस्टिट्यूट करा, m1 I च्या ठिकाणी 1 सबस्टिट्यूट करा, m1 r1 स्क्वेअर. नेक्स्ट I2 ची व्हॅल्यू 2 सबस्टिट्यूट करा, m2 r2 स्क्वेअर. समेशन म्हणजे काय, ॲडिशन प्रत्येकाचं. आलं लक्षात. 3 सबस्टिट्यूट करा, m3 r3 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस mn rn स्क्वेअर. मग आता याचं डेफिनेशन काय सांगता येते, हे काय एक अल्जेब्रिक प्रोसेस आहे याच्यामध्ये. Okay, the moment of inertia is defined as
the algebraic sum of product of masses and square of distance between them is called as a moment of inertia. ठीक है, once again, what is the definition of moment of inertia? Summation over I is equal to 1 up to n m I r I square. Correct? R I square. Okay, now listen. I is equal to summation over I is equal to 1 up to n m I r I square. What is the definition? Algebraic sum of, algebraic means operation with addition. Algebraic sum of, here sum of plus plus plus. Algebraic sum of product of masses. Product of masses means product between masses mi and square of perpendicular distance. This is a perpendicular distance is called as a moment of inertia. म्हणजे याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया सिम्पली सेट म्हणजे काय, प्रत्येकाचं m1 r1 स्क्वेअर या दोघांचं काय करायचं, प्रोडक्ट करायचं, त्याच्यामध्ये सम करायचं, सेकंड पार्टिकल कडे जायचं, सेकंड पार्टिकलचा m2 r2 स्क्वेअर परपेंडिकुलर डिस्टन्स स्क्वेअर ऑफ परपेंडिकुलर प्लस अजून अल्जेब्रिक सम ऑफ नेक्स्ट पार्टिकल m3 r3 स्क्वेअर, प्रत्येकाचं काय करायचं, ऍडिशन करायचं त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यापेक्षा जास्त तसं न लिहिता आपण काय करतो, समेशन ओव्हर i इज इक्वल टू 1 अप टू n mi r स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल I इज इक्वल टू 5 पार्टिकल असतील, समजा इथं I इज इक्वल टू म्हणजे n म्हणजे 5 पार्टिकल असतील. मग इथं काय येते, I इज इक्वल टू 1 अप टू 5 म्हणजे 5 पर्यंतच लिहिता येते. म्हणजे काय लिहिता येतं, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस m4 r4 स्क्वेअर प्लस m5 r5 स्क्वेअर. म्हणजे याचं अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मासेस. अल्जेब्रिक सम ऑफ, सम मीन्स प्लस प्लस प्लस, प्रोडक्ट ऑफ कोणाचा, मासेस and square of perpendicular distance is called as a moment of inertia. Simply say that the definition of moment of inertia, the algebraic sum of product of masses and square of perpendicular distance is called as a moment of inertia. Okay, now what is the SI unit of moment of inertia? Listen, mass. What is the SI unit of mass? Kilogram. What is the distance? Distance means r square. What will get, m square. This is SI unit of kilogram meter square. And CGS unit, what will get, gram centimeter square. Now what is the dimension? mi ri square. What is the dimension? m l t. What is here, mass quantity 1. What is the length quantity 2. Not a time, that's why m1 l2 t0. And now one of these things, moment of inertia is a tensor quantity, is a tensor quantity. Tensor quantity means, we know all of you, two quantities mainly scalar and vector, and last quantity is a tensor quantity. What is meant by scalar? They have only magnitude but not direction. Vector means they have magnitude as well as direction, but here tensor quantity, they have no magnitude as well as no direction. Is called as a tensor quantity. We know all of you, this is a rigid surface. Rigid surface is a rough surface. We know irregular shape. That's why no specific direction, no specific magnitude. That's why this is a tensor quantity. Tensor quantity means, it means that no magnitude, no direction. That's why this is called as a tensor quantity. In asking MCQ questions, the moment of which of the following is a tensor quantity? Force, velocity, acceleration and moment of inertia. Moment of inertia is a tensor quantity. This is a moment of inertia. Now another one thing, what is meant by inertia? The inertia हा मराठी meaning मध्ये काय होतं, जडत्व. करेक्ट. मग inertia काय, is the property of the virtue of opposition to the flow of to the opposition offered by the motion of the object. म्हणजे इनर्शिया काय करते, इट रजिस्ट टू द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया एक अशी प्रॉपर्टी आहे की एखादा ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याला ती अपोज करते. इट रजिस्ट मीन्स रेजिस्टन्स. रजिस्ट म्हणजे काय, याचा अर्थ त्याला आपण हे करतो. फॉर एक्झाम्पल, आता एखादं ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल, त्याला एखादं स्ट्रिंग कनेक्टेड करत एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल, त्याला रोटेशनल म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन बोलतो. त्याला एक वेळेस तुम्ही फिरवा, त्याला एक रोटेशन मध्ये प्रत्येक वेळेस एक वेळेस तुम्ही फोर्स अप्लाय केला, ते कंटिन्यू रोटेशन मध्ये येणार नाही, काही वेळानंतर ते थांबणार आहे. का थांबतो, का स्टॉप होतो, म्हणजे याचा अर्थ तिथं एअर रजिस्ट आहे, म्हणजे एअर त्याला ब्लॉक करतो.
करेक्ट. सायकल जे आहे, फॉर एक्झाम्पल सायकलला जोपर्यंत तुम्ही फोर्स लावत नाही तोपर्यंत फ्रिक्शन वगैरे त्या फिनॉमिननुसार ते होत नाही. पण तिथं काय होतं, एअर रजिस्ट होतं काय एकच वेळेस फोर्स आपल्याला कंटिन्युअस सायकल मोशन मध्ये येते नाही. इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ व्हर्च्यू टू अपोजिट टू द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, और इट इज द प्रॉपर्टी ऑफ इट रजिस्ट टू द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट मोशन स्पीड मध्ये आहे त्याला अपोज करणं ती इनर्शियाची प्रॉपर्टी आहे. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, इनर्शिया. इनर्शिया इज द प्रॉपर्टी. आता फॉर एक्झाम्पल एखादा बॉल मोशन मध्ये आहे, ओके. आता प्रत्येक वेळेस मोशन मध्ये कंटिन्युअस आपण एखादा फोर्स आपल्याला ते कंटिन्युअस मोशन मध्ये ट्रॅव्हल केलं पाहिजे, पण तसं होत नाही. कुठं ना कुठेतरी त्याचं कायनेटिक एनर्जी झिरो होतो, तो स्टॉप होतो का, दिस इनर्शिया. एअर रजिस्ट करतं. सो ऑल थिंग्स आपण याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, व्हॉट इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया? The algebraic sum of product of masses and square of perpendicular distance is called as moment of inertia. The SI unit of moment of inertia kilogram meter square and CGS unit is gram centimeter square. Dimension m1 m2 t0. How to get this dimension? Here kilogram SI unit, the quantity is mass. Here meter square, the quantity is length. Not in case of second quantity. That's why here physical quantity, the time is 0. The what is here, power 1. That's why we have to write m1 meter square, quantity length l2 t0, and this is the tensor quantity. We know all of them. What is the inertia? Inertia is the property of resist to the opposition of the motion of the body. म्हणजे रजिस्ट करतं, अपोज करतं. आता समजा फॉर एक्झाम्पल एखादं पार्टिकल और ऑब्जेक्ट समजा याच्यामध्ये मोशन मध्ये असेल, प्रत्येक वेळेस काय ते कंटिन्युअस मोशन मध्ये राहणार आहे अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स मध्ये. कुठे ना कुठेतरी कोणत्या पॉइंटला कोणत्या तरी टाइमला तो स्टॉप होत असेल, म्हणजे कायनेटिक एनर्जी त्याची स्टॉप होत असेल. मग ते स्टॉप कशामुळे होतो, कारण ते त्याचं ते इनर्शिया प्रॉपर्टी आहे. लक्षात. आता एखादा ऑब्जेक्ट आपण भरपूर वेळेस पाहिलेला आहे आपण की नॅचरल फिनॉमिनन एव्हरीडे लाईफ मध्ये, की प्रत्येक ऑब्जेक्ट, आता एखादा आपण ऑब्जेक्ट जर थ्रो केला, मग आता तेच तुम्ही पहा, एखादा अर्थ वरून जर वरच्या साईडला अपवर्ड डायरेक्शनला जर आपण एखादा बॉल जर थ्रो केला वरच्या साईडला, ते एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत मोशन मध्ये जातं, करेक्ट. पण ते एका पोझिशनवर थोड्या वेळ थांबतो, म्हणजे तेवढ्या टाइम पुरतं त्याची कायनेटिक एनर्जी झिरो होते. मग लास्टला त्याची खालच्या साईडला फ्री फॉल होत असताना त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते, स्पीड वाढते, कारण का ऍक्सेलरेशन ड्यू ग्रॅव्हिटीमुळे, करेक्ट. बट हिअर इनर्शियाची प्रॉपर्टी काय, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल त्याला अपोज करणं, त्याची स्पीड कमी करणं, म्हणजे त्याला आपण इनर्शिया म्हणतो. ठीक आहे. हे असं प्रत्येक वेळेस, आता एखाद्या वेळेस एक बॉडी फिरवलं, एखादा फोर्स आपल्यानंतर मोशन मध्ये 2-3 वेळेस रोटेशन झाले, ते ऑटोमॅटिकली हळूहळू काय होतं, ते स्टॉपेबल होऊन जातं. म्हणजे काय होतं, ते इनर्शिया. म्हणजे ते इनर्शिया काय करते, मोशनला अपोज करते. दॅट्स द मुवमेंट ऑफ इनर्शिया. अँड दिस इज अ रिजिड बॉडी. व्हॉट इज बाय रिजिड बॉडी? whose geometric shape and size remains unchanged under the action of external force. Now next class we have to discuss about the what is the physical significance of moment of inertia, and what is the difference between linear motion and angular motion in case of rotational motion. Now translation, kinetic energy, rotational kinetic energy, linear momentum, angular momentum, linear velocity, angular velocity, linear acceleration, angular acceleration. Here we know all of you linear force, F is equal to mass into acceleration in case of linear motion. But in case of angular motion, we have to take torque. Tau is equal to I alpha. What is these things in the next class?